2 तास ईडी सीबीआय आमच्या ताब्यात द्या. अमित शहा सुद्धा ठाकरे गटात प्रवेश करतील. भाजपचे सगळेच नेते मातोश्रीच्या दारात दिसतील. संजय राऊतांचा हल्लाबोल. भास्कर जाधवांच्या नातेवाईकांचं गुहागरमध्ये लग्न असल्यानं ते बैठकीला हजर नव्हते. संजय राऊतांचं स्पष्टीकरण. तर भास्कर जाधव एकनाथ शिंदेंसारखे रुसून बसत नाहीत. राऊतांचा शिंदेंना दिला. बैलगाडीखाली नेमका कुत्रा आहे की वाघ आहे हे सांगायची संधी आपल्याला मिळाली. राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटलांचं माजी आमदार राजन पाटलांच्या मुलाला प्रत्युत्तर. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्ण आंधळेची संपत्ती जप्त कराच, पण आरोपीलाही अटक करा. संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांची मागणी. परळीतील सरपंच बापू आंधळे हत्या प्रकरणात फरार बबन गीतेची संपत्ती जप्त करण्याचे पोलिसांकडून प्रयत्न. पुढच्या 2 दिवसात संपत्ती जप्तीसाठी न्यायालयाकडे परवानगी मागणार. बीडमध्ये 1 मार्चपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू. मोर्चे, निदर्शनं, आंदोलनं, धरणं करण्यासाठी जमावास परवानगीशिवाय एकत्र येता येणार नाही. बीडचे अप्पर जिल्हा दंडाधिकारी शिवकुमार स्वामींचे आदेश. राज्यातील बेकायदेशीर कबूतरखान्यांविरोधात मनसे आक्रमक. मनसे पर्यावरण सेनेकडून आंदोलनाची हाक. दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानातून वॉकेथॉनचं आयोजन. जय शृंगारपुरे, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे सहभागी. छत्रपती संभाजीनगरमध्ये मालमत्ता कर पाणीपट्टी वसुलीसाठी आता महापालिकेकडे फक्त 444 दिवस शिल्लक. पालिकेकडून सपना मार्केटमधील तब्बल 32 दुकानं सील. पालिकेची आर्थिक परिस्थिती सुधारवण्यासाठी धडक कारवाई. कोल्हापूरमध्ये जीबीएसचा दुसरा बळी. रेंदाळ ढोणेवाडी इथल्या वृद्धाचा जीबीएसमुळे मृत्यू. कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे शासकीय रुग्णालयात जीबीएसच्या 5 रुग्णांवर उपचार सुरू. 1 रुग्ण व्हेंटिलेटरवर. नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात चेंगराचेंगरी. नवी दिल्ली स्थानकावरून प्रयागराजला जाणारी गाडी पकडण्यासाठी प्रवाशांचा गोंधळ. 18 जणांचा मृत्यू तर 20हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती. दिल्लीमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत 120 ते 150 लोकांचा मृत्यू झालाय. सरकार आकडेवारी लपवत असल्याचा संजय राऊतांचा आरोप. तर महाकुंभमेळ्यामध्ये 7,000हून अधिक लोक बेपत्ता असल्याचाही राऊतांचा दावा. कुर्ल्यात कौटुंबिक वादातून वडिलांनी 4 वर्षीय मुलीची हत्या केली. आरोपी परवेज सिद्दीकीला अटक. पत्नीसोबत वाद झाल्यानंतर संतप्त पतीचं कृत्य. साताऱ्यातील शिवथर इथं स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडून चोरी. कारमधून अवघ्या 7 मिनिटात रोकड लंपास केली. एटीएममध्ये किती पैसे होते हे अद्याप कळू शकलेलं नाहीये. वर्ध्यामध्ये वयोवृद्ध व्यक्तीला एटीएममध्ये जाताना पाहून मदतीचा आव आणायचा आणि हातचलाखीनं एटीएम कार्ड बदलून पसार होण्याचा गोरखधंदा करणारे दोघे पोलिसांच्या ताब्यात. त्यांच्याकडून 3,36,000 किमतीचा मुद्देमाल जप्त. छत्रपती संभाजीनगरच्या वाळुंज भागात चोरट्यानं एटीएम फोडलं. ॲक्सिस बँकेच्या एटीएममधून लाखोंची रक्कम लंपास. पोलिसांकडून अधिक तपास सुरू. लिफ्ट देण्याच्या बहाण्यानं अज्ञात स्थळी नेत प्रवाशाला लुटलं. धारधार शस्त्रानं वार करत प्रवाशाकडील 12,000 रुपये पळवले. गोंदियातील देवपायली जवळची घटना. 2 आरोपींना अटक. दादर येथील शिवसेना भवन परिसरात रस्त्यावर झाड पडलंय. शिवसेना भवनासमोरच्या रस्त्यावर कोहिनूर मॉलच्या समोर हे झाड पडलं. झाड पडल्यानं वाहतुकीचा खोळंबा. अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर तिखटाच्या पाण्याचा मारा. छत्रपती संभाजीनगरच्या जिन्सी संजयनगर भागातली घटना. नशेच्या गोळ्यांसह आरोपीला अटक तर 8 जणांवर गुन्हा दाखल. साताऱ्याच्या गणेशखिंड इथल्या पठारावर अज्ञातानं वणवा लावला. आगीमुळे परिसरातील अनेक झाडं जळून खाक. संबंधित व्यक्तीवर कारवाई करावी. स्थानिकांची मागणी. नाशिकच्या मालेगावमध्ये डेटा ऑपरेटरकडून 1,76,00,000 लाखांचा अपहार. मालेगाव पोस्ट ऑफिस कार्यालयातली घटना. शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. कोल्हापुरातील ज्योतिबा देवाच्या खेट्यांना आजपासून सुरुवात. माघ महिन्यातील प्रत्येक रविवारी ही यात्रा भरते. सकाळपासून लाखो भाविक ज्योतिबाच्या दर्शनासाठी दाखल. दख्खनचा राजा श्री ज्योतिबाच्या खेट्यांना आजपासून प्रारंभ. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ज्योतिबाचं दर्शन घेतलं. नांदेडच्या हदगाव तालुक्यातील पळसा गावात विरोबा महाराजांच्या यात्रेसाठी गर्दी. यात्रेत विस्तवावर चालण्याची प्रथा. यात्रेनिमित्त पळसा गावात विविध कार्यक्रमांचं आयोजन.
भंडाऱ्यात वैनगंगेवर विदेशी पक्ष्यांचा थवा उतरला. गेल्या 3 महिन्यांपासून मुक्कामी असलेले पक्षी उन्हाळ्याची चाहूल लागताच परतीच्या प्रवासाला पक्ष्यांच्या थव्यानं उपस्थितांचं लक्ष वेधलं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.